नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या महा एपिसोडमध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आणि त्यामध्ये आता सायली आणि कुसुम दोघीही बस स्टँडवर बसलेले असतात. तर आता कुसुमने सायलीसाठी आणि तिच्यासाठी चहा आणलेला असतो. आणि आता पुन्हा बराच वेळ होताच कुसुम विचार करते की मी रात्री काल अर्जुनला फोन केला होता, त्याचा काहीच उपयोग होत नाही वाटतं आणि अर्जुन काही इकडे येत नाही वाटतं. आणि आता जर अर्जुनला त्याचं प्रेम मिळालं नाही तर खूप वाईट होईल आणि सायली येथून कायमची कोल्हापूरला निघून जाईल. तर आता असा विचार करत असताना कुसुमच्या मनात अजून एक विचार येतो आणि कुसुम विचार करते की मी अर्जुनला एक फोन करून बघू का. पण पुन्हा आता कुसुम सायलीकडे बघते आणि विचार करते की नाही, नको, उगाच हिला संशय येईल आणि ही मलाच ओरडेल. इकडे आता अर्जुन हा चैतन्यला घेऊन भरधाव वेगाने त्याच्या गाडीतून आता कोल्हापूरच्या बस स्टॉपकडे येत असतो. चैतन्य आता अर्जुन ती गाडी चालवत असताना खूप घाबरत असतो, कारण अर्जुनने आता गाडीचा स्पीड खूप वाढवलेला असतो. आणि आता भरधाव वेगाने येत असताना अचानक आता अर्जुनची गाडी बंद पडते. तेव्हा आता अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो. इकडे आता सायली फक्त सायलीच्या डोक्यात अर्जुनचाच विचार असतो आणि एकटक नजरेने कुणाशीही न बोलता सायली फक्त अर्जुनचाच विचार करत तिथे बसलेली असते. इकडे आता बस आली की नाही हे बघण्यासाठी कुसुम ही उठून आता पुन्हा खाली येते आणि बसकडे बघू लागते. इकडे आता कुसुम ही बसकडे बघून बस आली नाही याची खात्री करते आणि पुन्हा आता सायलीकडे बघते. तर सायलीची अवस्था आता कुसुमला बघवत नसते. इकडे आता अर्जुन हा कारमधून उतरतो तर गाडीचा पुढचा टायर पंक्चर झाल्याचे आता अर्जुनला समजते आणि अर्जुन त्या टायरला लाथ मारतो आणि डोक्याला हात लावून चैतन्याला म्हणतो की चैतन्य, अरे आता काय करायचं आणि कसं पोचायचं. चैतन्य म्हणतो की हे बघ अर्जुन, यातून काहीतरी मार्ग निघेल, तू डोक्याला एवढा त्रास करून घेऊ नकोस. आणि इकडे आता सायलीच्या डोळ्यासमोर आपण आता माथेरानला गेल्यानंतर अर्जुनने आपल्याला पाण्यातून कसा आपल्याकडे ओढून जीव वाचवला होता, हे सगळे प्रेमाचे क्षण आता सायलीच्या डोळ्यासमोर येऊ लागतात. तर इकडे आता रस्त्यावरती अर्जुन येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांना हात करून थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आता पूर्णाईला सायलीने कसे वचन दिले होते की आयुष्यभर मी तुमची काळजी घेऊन तुमच्यावर प्रेम करत राहील आणि कुठेही जाणार नाही. आणि त्यानंतर आता कॉन्ट्रॅक्ट पेपर आता कल्पनासमोर येतात. बोल, आहे ना खोटे प्रेम तुमच्या दोघांचे, असे म्हणत आता अर्जुनच्या कल्पनाने कशी कानाखाली मारली होती आणि परक्या मुलींनी आमच्यामध्ये बोलायचं नाही असे आपल्याला कसे सांगितले होते हे आता सायलीला आठवतं. आणि आता रविराजने कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा अर्थ कसा पूर्णाजी आणि कल्पनाला सांगितलेला असतो. रविराज म्हटलेला असतो की या दोघांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेला आहे. कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा अर्थ म्हणजे अर्जुनने मधुभाऊची केस घेऊन मधुभाऊला सोडवायचं आणि त्या बदल्यात सायली 1 वर्ष अर्जुनसोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून त्याची बायको बनून राहील. ते ऐकताच आता पूर्णाजी कशी रागावलेली असते हे देखील आता सायलीच्या डोळ्यासमोर येत असते. तेव्हा आता पूर्णाईने मधुभाऊला कसा जाब विचारला होता, तुमच्यात जर थोडा सभ्यपणा असता तर तुमच्या मुलीने अशी थेरक केलीच नसती, हे बोलून पूर्णाजीने मधुभाऊचा कसा अपमान केला होता हे देखील आता सायलीच्या डोळ्यासमोर येते. तेव्हा आता मधुभाऊंनी सायलीचे हात आपल्या गळ्याला लावत माझा गळा दाबून मला एकदाचं मारून टाक असे कसे म्हटले होते हे देखील आता सायलीला आठवतं. आणि ते सगळे आता प्रेमाचे क्षण आठवून आता सायलीच्या डोळ्यात पाणी येते. आणि जेव्हा मधुभाऊने आपल्याला कुसुमच्या घरी आणले तेव्हा आपले मंगळसूत्र काढण्याचा कसा प्रयत्न केला हे सायलीला आठवून सायली आता रडू लागते. तर अर्जुन इकडे डोक्याला हात लावत काय करावे नि काय नाही असे म्हणत आता गाड्यांना हात करत उभा असतो. इकडे आता सुभेदारांच्या घरी भटजीला बोलावून प्रियाने आता होम पेटवलेला असतो आणि सगळेजण आता होमामध्ये आता आहुती देत असतात. आणि आता होमाचा जो जाळ बघून समोर बसलेली प्रतिमा आता डोक्याला हात लावते आणि प्रतिमाला पुन्हा चक्कर येऊ लागते. आणि 22 वर्षापूर्वी महिपतने आपल्याला कसे जाळले होते हे आता प्रतिमाला पुन्हा आठवू लागते. तर समोर प्रिया, प्रताप, कल्पना, पूर्णाजी सगळे आता होमामध्ये आता आहुती टाकून सगळेजण आता पूजा करत तिथे बसलेले असतात.
इकडे आता रस्त्याने एक बाईकवाला येत असतो, तर अर्जुन त्या बाईकवाल्याला हात करून थांबवतो आणि सगळी हकीकत सांगून त्या बाईकवाल्याला म्हणतो की प्लीज मला लिफ्ट द्या. तर लगेच तो बाईकवाला म्हणतो बसा. तर अर्जुन आता ड्रायव्हिंगला बसतो आणि त्या बाईकवर आता बस स्टॉपकडे येऊ लागतो. इकडे आता कुसुम ही बस येण्याची वाट बघत इकडे तिकडे बघत असते. इकडे आता त्या होम पेटवलेला असताना मात्र प्रतिमाने डोक्याला हात लावलेला असतो आणि सगळे 22 वर्षापूर्वीचे चित्र आता प्रतिमाला साय संगीत डोळ्यासमोर आठवत असते. तर आता प्रिया, प्रताप, कल्पना समोरच होमासमोर आता आहुती देत असतात आणि वस्तू टाकत असतात. होमाने आता चांगलाच पेट घेतलेला असतो आणि आता प्रतिमा त्या जाळाकडे बघते तेव्हा आता शेकोटी पेटवलेली असताना मुले शेकत होती आणि त्यावेळेस महिपत देखील तिथे कसा आला ते आता डोळ्यासमोर येताच प्रतिमा मोठ्याने ओरडून आता लपण्याचा प्रयत्न करू लागते. तेव्हा आता प्रतिमाचे ओरडणे ऐकून सगळेजण उठून पळतच प्रतिमासमोर येतात. तर आता सगळेजण घाबरलेले असतात आणि प्रतिमाला आता महिपत आठवत असतो. तर आता अश्विन, प्रिया, प्रताप प्रतिमाला समजावतात. तर आता कल्पना प्रतिमाला प्यायला पाणी देते. तर प्रतिमा ही घाबरलेलीच असते. पूर्णाजी म्हणते प्रतिमा काय होतंय. तर अश्विन सुद्धा आता प्रतिमाला शांत करू लागतो. तर आता प्रिया म्हणते की अश्विन काय होतंय आईला. तर आता अश्विन म्हणतो की प्रतिमा आत्याला कसली तरी आठवण येऊन भीती वाटते आणि तिला पूर्वीचं काहीतरी आठवतंय म्हणून त्याचा त्रास होतोय. तर प्रिया तोंडाला हात लावते आणि अश्विन म्हणतो की तिला श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतोय. तर सगळेजण घाबरतात. तेव्हा आता अश्विन म्हणतो की प्रतिमा आत्या आम्ही सगळेजण इथे आहोत, तू घाबरू नको आणि श्वास घे. आणि आता प्रिया ही प्रतिमाला आतमध्ये घेऊन जाते. तर आता पूर्णाजी म्हणते की घरात एक छोटा विधी करायचा प्रयत्न केला तर अर्जुन त्याचा अपमान करून गेला, त्याचेच हे परिणाम आहेत आणि त्याच्या या वागण्याची किंमत माझ्या प्रतिमाला आज मिळते. तर आता प्रताप म्हणतो की अगं पूर्णाजी त्याला आपल्या भावनांची किंमत तरी आहे का. प्रताप म्हणतो की पण त्याची शिक्षा प्रतिमाला का. तर डोक्याला हात लावत अस्मिता म्हणते की झालं परत आता घरातलं वातावरण बिघडलं. तर आता इकडे कुसुम आणि सायली बस येण्याची बस स्टेशनवरती आता वाट बघत थांबलेल्या असतात आणि आता तेवढ्यात कुसुमच्या बाटलीतील पाणी संपलेले असते. तेव्हा पुन्हा पिशवी खुर्चीवर ठेवत कुसुम आता पाणी आणायला जाते आणि आता तेवढ्यात आता बाईकवरून अर्जुन त्या बस स्टेशनवरती येतो आणि आता लगेचच अर्जुन तिथे येताच अलगद आता वारा हा सायलीला स्पर्श करून जातो आणि अर्जुन तिथे आल्याची चाहूल आणि जाणीव आता सायलीला होऊन पटकन आता सायली उठून उभा राहते आणि बस स्थानकासमोर येऊन आता इकडे तिकडे बघू लागते. तर अर्जुन सुद्धा आता बाईकवरून उतरतो आणि आता अर्जुन हा बस स्टेशनवरती सायलीला इकडे तिकडे बघू लागतो. तर सायली आता पुन्हा अर्जुनच्या आठवणीत हरवून जात सायली आता पुढे पुढे इकडे तिकडे जाऊ लागते. तर अर्जुन आता आतमध्ये येतो. तर सायली आता बसकडे जाते. अर्जुन आता सायलीला इकडे तिकडे शोधत असतो. तर तेवढ्यात आता दुसरी लिफ्ट घेऊन चैतन्य हा पाठीमागून तिथे येतो आणि गाडीवरून उतरूनच आता सायलीला शोधत इकडे तिकडे पळू लागतो. तर अर्जुन सुद्धा आता सायलीला शोधत असतो आणि आता इकडे सायली ही अर्जुनला इकडे तिकडे बघत बाहेर आलेली असते. तर अर्जुन आतमध्ये जाऊन सायलीला इकडे तिकडे आता भिरभिरत्या नजरेने बघू लागतो. सायली आता अर्जुनला कुठेच दिसत नसते आणि आता सायली देखील अर्जुन आल्याची चाहूल लावून बाहेर इकडे तिकडे बघत असते आणि आता वेड्यासारखा अर्जुन हा सायलीला इकडे तिकडे बघत असतो. तर आता सायली ही अर्जुनच्या आठवणीत हरून गेलेली असते. प्रेमाचे सगळे क्षण आता सायलीच्या डोळ्यासमोर येऊन सायली आता इकडे तिकडे बघत असते आणि आता किचनमध्ये येऊन अर्जुनने प्रेमाने कसा आपला हात धरला होता आणि प्रेमाने आपण उपाशी असताना अर्जुनने आपल्याला कसे खाऊ घातले होते हे सगळे क्षण आता सायलीच्या डोळ्यासमोर येत असतात आणि बस स्थानकावरती आता अर्जुन तिथे आलेला असतो. इकडे तिकडे बघत असतो. तर आता सायलीच्या डोळ्यासमोर आपण दोघांनी प्रेमाने एकमेकांना कसा घास भरवला होता आणि अर्जुन सरांचं सुद्धा आपल्यावरती किती प्रेम होतं हे सगळं आता सायलीला आठवतं.
तर आता तेवढ्यात अनाऊन्समेंट करतात की कोल्हापूरला जाणारी बस आता सुटेल, सगळ्यांनी आता तयार राहा. ते ऐकून आता कुसुमला मोठा धक्का बसतो आणि सायली इकडे तिकडे बघत कुसुम विचार करते की ही सायली कुठे गेली. आणि आता कुसुम देखील सायलीला शोधू लागते. कुसुम विचार करते की आता तर इथेच बसली होती आणि आता ही कुठे गेली आणि आता बस येण्याची देखील वेळ झाली. तर आता कोल्हापूरची बस निघणार हे देखील आता ते ऐकताच अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो आणि ताबडतोब अर्जुन आता सायलीला पुन्हा शोधू लागतो. आणि आता कुसुम विचार करते की आता बस येणार आणि आता मधुभाऊंनी दिलेली जबाबदारी आता आपल्याला पार पाडावीच लागणार. आणि सायलीला घेऊन आता आपल्याला अर्जुन आलेला नाहीये म्हणून नाविलाजाने कोल्हापूरला घेऊनच जावं लागणार असा विचार आता कुसुमने केलेला असतो आणि डोळे झाकलेले असतात. आणि आता अर्जुन इकडे प्रत्येक बस बघत त्या बसवरची प्लेट बघत आता इकडे तिकडे पुढे पुढे येत असतो. तर सायली आता बाहेर येऊन अर्जुन आला याची चाहूल लागून खूप खुश होत असते. तर आता बसकडे बघत डोक्याला हात लावत अर्जुन म्हणतो की मिसेस सायली कुठे असतील आणि मला त्या दिसत काय नाहीयेत. तर तेवढ्यात बघत बघत चैतन्य तिथे येतो आणि म्हणतो की सायली वहिनी भेटली का. तर अर्जुन म्हणतो की नाही यार अजून. तर दोघेही आता इकडे तिकडे बघू लागतात. आणि आता तेवढ्यात अर्जुन आता पुन्हा आतमध्ये बघतो आणि पळत पळतच अर्जुन आतमध्ये येतो. तर कुसुम आता सायलीचा विचार करून इकडे तिकडे बघते आणि पळतच आता बस स्टेशनच्या बाहेर जाते आणि सायलीला इकडे तिकडे शोधू लागते. इकडे आता अर्जुन आतमध्ये तर कुसुम बाहेर गेलेली असते. तेवढ्यात आता कुसुमचे लक्ष सायलीकडे जाते आणि पळतच कुसुम सायलीकडे येत म्हणते की का गं इकडे काय करतीस. तर आता भानावर येत सायली आता कुसुमकडे बघते. इकडे आता अर्जुन आतमध्ये जाता चैतन्य अर्जुनला म्हणतो की अरे अर्जुन असा पळत तू आतमध्ये का आला आणि आता इकडे तू काय करणार आहे. तर आता इकडे अर्जुन हा सायलीला कसे शोधतो आणि प्रेमाची कशी कबुली देतो हे बघण्यासाठी आणि महा एपिसोडच्या भाग 2साठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.